एकदा रांची झारखंड शहरात एक भक्त राहत होता. त्याचं नाव होतं गोपाळराव. तो श्री स्वामी समर्थांचा अतिशय श्रद्धाळू भक्त होता. रोज सकाळी तो स्वामींची आरती, नामजप आणि पूजन करत असे. पण काही काळानंतर त्याच्या जीवनात मोठं संकट आलं. त्याच्या कुटुंबातील सगळेजण आजारी पडले, दुकान बंद पडलं आणि आर्थिक स्थिती खूपच खराब झाली. गोपाळराव खूप निराश झाला, पण श्रद्धा मात्र सोडली नाही. एके दिवशी त्याने मनोमन श्री स्वामी समर्थांना हाक दिली, स्वामी महाराज, आता तुम्हीच माझा आधार आहात, कृपा करा. त्या रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ दिसले. केशरी वस्त्र, मोठी जटा, तेजस्वी डोळे. स्वामी म्हणाले, बाळा, उद्या पहाटे घरासमोर तुला एक फकीर भेटेल, त्याला अन्न दे, तोच तुझं नशीब बदलेल. सकाळी गोपाळराव बाहेर गेला आणि खरोखर एक फकीर दारात उभा होता. त्याने त्याला प्रेमाने भोजन दिलं. फकीर हसला आणि म्हणाला, स्वामी समर्थ बोलले आहेत, आता तुझं दुःख संपलं. त्या दिवसापासून घरातील आजारी मंडळी हळूहळू बरी होऊ लागली. दुकानात पुन्हा ग्राहक येऊ लागले. काही दिवसांनी फकीर पुन्हा दिसला नाही, पण घरभर श्री स्वामी समर्थांच्या उपस्थितीचा सुगंध आणि तेज जाणवत राहिला. तेव्हापासून गोपाळराव दरवर्षी स्वामी समर्थ जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करू लागला आणि आजही रांचीतील अनेक लोक सांगतात, त्या दिवशी त्यांच्या घरातून ओम श्री स्वामी समर्थ हा जप ऐकू येतो. कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.